तर लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांती गिफ्टची तारीख देखील फिक्स झाली आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत. हे मी नाही सांगत, तर हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये देणारच आहोत. तारीख देखील कोणती आहे ते देखील दादांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. चला लगेच आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर चला, यामध्ये बघा, 15 तारखेला मतदान आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे, किती पैसे, तर या ठिकाणी बघा 3,000 रुपये आम्ही 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पाठवणार आहोत. स्पष्टपणे दादांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 14 तारखेला मकर संक्रांती दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होतील. पण जर निवडणूक आयोगाने, कारण आपण पाहिलं की आता विरोधी पक्षाने काय केलंय, विरोधी पक्षाने पत्र पाठवले निवडणूक आयोगाला की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण हे इलेक्शन झाल्यानंतर करा, म्हणजेच की 15 तारखेनंतर करा. मग जर असे काही झाले, हे बघा, निवडणूक आयोगाने जर काही निर्देश दिलेच तर 16 तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे पाठवू, म्हणजेच की एक तर 14 किंवा 16 तारखेला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे पैसे मकर संक्रांती दिवशीच मिळावेत का? नक्की कमेंट करून सांगा. योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.